आणि मग तुला मी भेटेन ग, आणि मग तुला मी भेटेन ग. नमस्कार मंडळी, हा आहे फळा मासा. आज आपण फळ्या माशाचं कालवण बनवणार आहोत. त्यासाठी हा मोठा फळा मासा मी आणलेला आहे आणि ह्याचं आपण कालवण बनवणार आहोत. त्याआधी आपण हा साप कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते आणि हा असतो कसा, ताजा असल्यावर कसं बघायचं तेही दाखवते. त्याची गावशीर एकदम अशी लाल पाहिजे, बघा अशा पद्धतीने लाल पाहिजे. वाईट असेल तर घ्यायचा नाही, एकदम लाल आहे का बघून घ्यायचा, चेक करून घ्यायचा, म्हणजे तो ताजा असतो. हे फळ्या माशाचे वैशिष्ट्य आहे. आणि थोडंसं ह्याची स्किन थोडी जाडसर असते, हात लावल्यावर पण तुम्हाला कळेल. आता हा साप कसा करायचा तो मी तुम्हाला दाखवते. चला तर मग, चला आता मी हा साप कसा करायचा तो तुम्हाला दाखवते. प्रथम त्याचे बाजूचे पर काढून घ्यायचे. थोडेसे काटे असतात बाजूला छोटे छोटे, ते पण काढून घ्यायचे. पर पल्ले सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही पाहू शकता काटे आहेत. ह्याची स्किन जाड असते. ह्याला कवले नाही असतात, एकदम जाडसर स्किन असते. ह्याच्यात पण दोन प्रकार येतात. तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर कट पडलेले आहेत. आपण ह्याचे पीस करून घेणार आहोत. मधली घाण काढून घ्यायची आहे व्यवस्थित. अशा पद्धतीने
पीस पाडून घेतलेले आहेत. तळण्यासाठी किंवा कालवणासाठी तुम्हाला जर कालवण करायचे असेल तर तुम्ही ह्याचे 2 पीस करून घेऊ शकतात किंवा पूर्ण अख्खे पीस अशा पद्धतीने कालवण करण्यासाठी पीस करून घ्यायचे किंवा 2 तुकडे पाडून घ्यायचे. आपण एवढे पीस करून घेतलेले आहेत आपल्या फिशचे. आपल्या फळ्या माशाचे आपण असे पीस पाडून घेतलेले आहेत. आता आपण डोक्याचेही, आम्ही डोकं खातो त्याच्यामुळे आम्ही डोकं घेणार आहोत. त्यासाठी आपण ही गावशीर काढून घेणार आहोत. अशा पद्धतीने गावशीर आपण काढून घेतलेली आहे. आता ह्याचे पण आपण 2 तुकडे करून घेणार आहोत. काही लोक डोकं घेत नाही, पण आम्ही अस्सल कोळी असल्यामुळे आम्ही डोकंही खातो मच्छीचं. छान चव लागते, डोकं आम्हाला जास्ती आवडते. आणि एकदम तुम्ही रक्त पाहू शकता, एकदम लाल लाल जिवंत असल्यासारखं त्याचं रक्त निघत आहे. एकदम फ्रेश आहे फळा मासा आपला. अशा पद्धतीने पीस पाडून घेतलेले आहेत. आणि आपण आपल्या फळ्या माशाचे पीस व्यवस्थित पाडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता एकदम स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. आता आपण याचं कालवण बनवणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागेल ते आपण आता पाहून घेणार आहोत. फळ्या माशाच्या कालवणाच्या फोडणीसाठी आपल्याला कोथिंबिरी, 3 मिरच्या, अर्धा इंच आलं, लसणाच्या पाकळ्या, 1 टॅमॅटो मोठा आणि चिंचऐवजी तुम्ही आंबोशी वापरू शकता. आणि जर चिंच आंबोशी आवडत नसेल तर तुम्ही कोकम घालूनही बनवू शकता. पण चिंच किंवा आंबोशीने एकदम छान चव येते कालवणाला, त्याच्यामुळे आम्ही चिंचच वापरतो. चला आता मी ह्याचं वाटण करून घेते. आपलं टॅमॅटो, मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं ह्याचं वाटण करून रेडी झालेलं आहे. चला आता आपण आपल्या फोडणीला सुरुवात करणार आहोत. आपलं टोप आता तापलेलं आहे. आपण आता तेल घालून घेणार आहोत. 2 चमचे तेल इथे मी घातलेलं आहे. आपण आता वाटण घालून घेणार आहोत. व्यवस्थित परतून घ्यायचं आहे वाटण. टॅमॅटो असल्यामुळे थोडंसं पाणी असते टॅमॅटो, त्यामुळे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला आपले मसाले घालून घ्यायचे आहेत. आपलं वाटण आता व्यवस्थित परतून झालेलं आहे. आता आपण आपले मसाले घालून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी आपला कोळी घरगुती मसाला 2 चमचे घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ घालून घेतलं आहे. आता आपण हे परतून घेणार आहोत. वाटाणे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता आपण आपले पीस याच्यात कालवणात टाकून घेणार आहोत. व्यवस्थित परतून घ्यायचे आहे पीस पण आपल्याला. डोकं तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही टाकू नका. आमच्या घरी डोकं आवडीने खाल्लं जातं म्हणून आम्ही टाकत आहोत. आता यात आपण आपलं मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते फोडणीला टाकणार आहोत. आता यात आपण आपली चिंच घालून घेणार आहोत. चिंचेचं कोळ व्यवस्थित 1-2 वेळा पाण्यात चिंच भिजत घालून त्यानंतर 1-2 वेळा पुन्हा त्यात पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कालवणाला सुंदर चव येईल.
थोडंसं पाणी आपण पुन्हा चिंचेत घालून घेतलेलं आहे. व्यवस्थित रस्साही आपल्याला पाहिजे म्हणून आपण पाणी थोडं जास्ती घातलेलं आहे. पाच ते 7 मिनिटांनी आपलं कालवण आपण चेक करून घेणार आहोत. तो 7 मिनिटं आता झालेली आहे. आपण आता आपलं कालवण पाहणार आहोत. आपलं कालवणाला एकदम छान उकळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि रस्सा पण जाड झालेला आहे. आता मी जरा टेस्ट करून बघते. मीठ वगैरे बरोबर आहे. पीसी तुम्ही पाहू शकता, एकदम मोठे पीसी एकदम त्यात झालेले आहेत आता रेडी खाण्यासाठी एकदम. तुम्ही पाहू शकता आहे बघा, एकदम सॉफ्ट आहे. मच्छी ही खाण्यासाठी एकदम छान असते. याला काटेही कमी असतात. आपलं फल्या माशाचं कालवण खाण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे. पहा तर मग बनवून. तुम्हालाही जमतं का आमच्यासारखं कालवण बनवायला? आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लाईक करायला विसरू नका. शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. खाऊन बघा, बनवत राहा आणि आमच्या व्हिडिओला नक्की पाहत जा.